शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। सदर घटना आज गुरुवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 6 वाजता घडली आहे। लोकसभा 2024 मध्ये पंकजा मुंडेंना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा धोका दिला यासह इतर चर्चा असणारी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। दिवसभर ही मोठी चर्चेला उधाण आले होते। यानंतर सायंकाळी जालना रोड परिसरात असणाऱ्या त्यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली। यावेळी शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख शीतलकुमार बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी बजरंग सोनवणे यांना मदत केली। माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना मी धोका दिला यासह धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगड पडल्यानंतर आपलं मतदान वाढेल यासह इतर चर्चा असलेली कथित ऑडिओ क्लिप आज सकाळी व्हायरल झाली होती। यानंतर खांडेंच्या विरोधात सोशल मीडियावर रोषही पाहायला मिळाला आणि आज सायंकाळी जालना रोड परिसरातील असणाऱ्या त्यांच्या शिवसेना कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। सदर घटनेची माहिती समजताच घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ त्या ठिकाणी गेले असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत। त्यांचं ऑफिस आहे इथे काकुनाना हॉस्पिटलजवळ जालना रोडला, त्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे आणि आता घटनास्थळी सर्व पोलीस आलेले आहे। याबद्दल आपण तपास करत आहोत। यामध्ये कोणी घटना ही केलेली आहे यासाठी आत्ताच म्हणजे एक 6च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि जी पण घटना झाली आहे ती वाईट आहे, दुर्दैवी आहे। त्याबद्दल पोलीस योग्य तो तपास करतील। अशा प्रकारे घटनास्थळी पोलीस दाखल होते। यावेळी नागरिकांनी देखील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली होती।